काळाच्या वादळातही ज्यांची वाद लोकांच्या आशेने तेवत राहिली असे नेते काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर पाटील, राजीव सातव आणि आता अजित पवार. प्रत्येक नावासोबत एक काळ संपला, एक दिशा हरवली आणि महाराष्ट्राच्या मनावर एक न भरून येणारी रेघ उमटली. यातील पहिले म्हणजे प्रमोद महाजन. भाजपचे किंग मेकर आणि चाणक्य मानले जाणारे महाजन आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना काळाच्या पडद्याआड गेले. 3 मे 2006 रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुसरे लोकनेते गोपीनाथ मुंडे हे भाजपचे चंद्रगुप्त म्हणून ओळखले जात होते. त्यांनी बहुजन समाजाला भाजपशी जोडले. 3 जून 2014 रोजी दिल्लीत झालेल्या कार अपघातात त्यांचे निधन झाले. तिसरे विलासराव देशमुख. 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख हे काँग्रेसचे एक मोठे आधार होते. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचे निधन झाले. काँग्रेससाठी एक मोठा झटका होता. चौथे म्हणजे आर पाटील उर्फ आबा. स्वच्छ प्रतिमा, साधेपणा आणि निर्भीड निर्णयाचे प्रतीक होते. गृह खात्यासारख्या अत्यंत जबाबदारीच्या आणि दरारा असलेल्या खात्यातही त्यांनी मानवी दृष्टिकोन जपला. त्यांचे अकाली जाणेही महाराष्ट्रासाठी वेदना देणारे ठरले. आणि आता पाचवे म्हणजे अजितदादा. 66 वर्षीय अजित पवार यांनी 1991 पासून सलग 7 वेळा बारामतीचे प्रतिनिधित्व केले. सहकारी बँका, साखर कारखाने आणि दूध संघांवर त्यांची मोठी पकड होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात किती मोठी पोकळी निर्माण झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही.